हॅलो किड्स, आपण मागच्या वेळी द डायनॅमिक अर्थचा पार्ट 1 बघितला होता. त्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय, त्याच्यानंतर थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय, प्लेट मुवमेंट्स कशा होतात, त्याचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर अर्थच्या आतून आणि बाहेरून काम करणारे एंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर एंडोजेनिक फोर्स, डायस्ट्रॉफिक फोर्स आणि सडन फोर्सच्या बद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली होती. आता त्याच्या पुढच्या पार्टमध्ये हे फोर्सेस नक्की कसे ॲक्ट होतात आणि त्यांचे आपल्याला दृश्य परिणाम म्हणजे व्हिजिबल त्याचे आपल्याला काय रिझल्ट्स अर्थच्या सरफेसवरती दिसतात ते आपण ह्या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आपण बघणार आहोत डायस्ट्रॉपिक फोर्सेस. दे आर बेसिकली डायस्ट्रॉपिक फोर्सेस आर व्हेरी स्लो फोर्सेस. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते थाउजंड्स ऑफ इयर्स नंतर आपल्याला पाहायला मिळतात. ऑल ऑफ अ सडन त्याचे रिझल्ट्स दिसत नाहीत. ते काय काय आहे ते आपण बघूया. इफेक्ट ऑफ स्लो मुवमेंट्स सी इन द फॉर्म ऑफ फॉर्मेशन ऑफ माउंटन्स अँड कॉन्टिनेंट्स ऑन अर्थ्स क्रेस्ट. आता बेसिकली डायस्ट्रॉपिक फोर्सेस जे आहेत हे खूप स्लोली काम करत असतात. अगदी त्यांची मुवमेंट म्हणजे 1 इयरमध्ये 1 मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षाही कमी त्याची मुवमेंट असते आणि थाउजंड्स ऑफ इयर्स नंतर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. तर कुठले रिझल्ट दिसतात? फॉर्मेशन ऑफ माउंटेन किंवा कॉन्टिनेंट्स तयार होणं. हे जे रिझल्ट्स आहेत हे बेसिकली डायस्ट्रॉपिक फोर्सेसचे रिझल्ट्स आहेत. त्याच्यामध्ये माउंटेन बिल्डिंग हा एक प्रकार आहे. म्हणजे जे माउंटन्स तयार होतात आजूबाजूला तुम्हाला आता बरेच माउंटन्स दिसतात, काही टेकड्या दिसतात, काही मोठे मोठे माउंटन्स आहेत, एव्हरेस्ट आहे, आल्प्स आहे किंवा वेगवेगळे माउंटन्स जे आपल्याला दिसतात हे बेसिकली हे डायस्ट्रॉपिक फोर्स जे आतनं काम करत असतात, जे स्लो असतात त्यांचं आउटकम आहे. आणि ते माउंटन बिल्डिंगच्या 2 प्रोसेस आपल्याला बघायला मिळतात. तिथं मी पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. त्याच्यातली एक आहे ती म्हणजे फोल्डिंग प्रोसेस आणि दुसरी म्हणजे फॉल्टिंग प्रोसेस. आता ह्या दोन्ही प्रोसेस इन डिटेलमध्ये थोडंसं आपण त्याचा स्टडी करूया हे काय आहे. त्याच्यातलं पहिलं आहे माउंटन बिल्डिंग बाय फोल्डिंग. 2 टेक्टॉनिक प्लेट्स कोलाइड. दे एक्झर्ट्स अ लॉट ऑफ प्रेशर ऑन सॉफ्ट सेडिमेंटरी लेयर्स बिटवीन देम. 2 टेक्टॉनिक प्लेट्स आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं, त्या एकमेकांच्या दिशेने सरकतात. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्व्हर्जंट मुवमेंट. बरोबर आहे ना. त्या ज्यावेळी एकमेकांच्या दिशेने सरकतात त्यावेळी त्याच्या मधला जो काही पोर्शन असतो, जो सॉफ्ट सेडिमेंट लेअर असतो, तो काय होतो, तो त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट होतो, तो दोन्ही बाजूने आत दाबला जातो. धिस लीड्स टू अपलिफ्टमेंट ऑफ द लेयर्स इन अ सिरीज ऑफ फोल्ड्स. नॅचरली काय होतं, दोन्ही बाजूने तो प्रेशरमध्ये आल्यामुळे काय होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अपलिफ्टमेंट किंवा फोल्ड्स तयार झालेले दिसून येतात. दिस प्रोसेस इज नोन ॲज फोल्डिंग. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हटलं जातं फोल्डिंग. इथं शेजारी एक मी पिक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. त्याच्यात ती लँड काय झालेली आहे, दोन्ही बाजूने एकमेकांच्या दिशेने सरकल्यामुळे काय झाले, त्याच्यामध्ये फोल्ड्स निर्माण झाले. समजा तुम्ही टॉवेलची किंवा एखाद्या कापडाची घडी एखादं कापड जर टेबल टॉपवर पसरलं आणि दोन्ही बाजूने अशा हाताने जर ते जवळ आणलं तर काय होतं, त्याच्यामध्ये फोल्ड्स तयार होतात. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा काय होतं, जी मधली लँड आहे किंवा जो लेअर आहे, सॉफ्ट सेडिमेंटचा लेअर आहे, त्याच्यामध्ये हे फोल्ड्स तयार झालेले दिसतात. अपफोल्डिंग पार्ट्स रिसेंबल अँड आर्च अँड आर कॉल्ड अँटिक्लाइन्स. आता त्याच्यातले जे वरती लिफ्ट झालेले पार्ट असतात ते असे आर्च सारखे दिसतात. इथं शेजारी पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की तिथं अशी आर्च सारखं एक फोल्ड तयार झालेलं आहे. त्यांना म्हटलं जातं अँटिक्लाइन्स. डाऊन फोल्ड्स अँड डिप्रेशन्स इन बिटवीन अँटिक्लाइन्स आर कॉल्ड सिनक्लाइन्स. आणि 2 अँटिक्लाइनच्या मधला जो खाली गेलेला पोर्शन असतो किंवा डाऊनफोल्ड जो असतो त्याला म्हटलं जातं सिनक्लाइन. साइड्स ऑफ द फोल्ड्स आर कॉल्ड लिम्स. आणि त्या जो आर्क तयार झालेला असतो त्याच्या ज्या साईड्स असतात, जे स्लोप आपण म्हणू, जे स्लोप्स असतात त्यांना म्हटलं जातं लिम्स. इथं वरच्या पिक्चरमध्ये तुम्हाला रेड स्क्वेअरमध्ये दाखवलेले बघा. तिथं अँटिक्लाइन तुम्हाला दिसतोय, सेंटरला वरती आलेला पार्ट आहे, फोल्ड आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी डिप्रेशन पार्ट आहे, त्याला सिनक्लाइन म्हणतात. आणि तो जो त्या आर्चचा एक पार्ट जो आहे किंवा एक बाजू जी आहे त्याला म्हटलं जातं, त्या अँटिक्लाइनचा लिम असं म्हटलं जातं. Mountain building by folding is responsible for formation of some of the greatest mountain chains in the world, such as Appalachians and Rockies in USA, Himalayas in India, Alps in Europe, Urals in Eurasia called fold mountains.
आता बघा, हे फोल्डिंग जी प्रोसेस आहे ही दिस इज अ 1000 years ओल्ड प्रोसेस, ऑनगोईंग प्रोसेस. अजूनही ही प्रोसेस चालू असते. जिथं जिथं ही कॉन्व्हर्जंट प्लेटची मुवमेंट चालू असते त्या दोन प्लेटच्या मधला पोर्शन जो असतो हा अपलिफ्ट होतच असतो. फॉर एक्झाम्पल, आपला जो हिमालय आहे, हा हिमालय जो आहे हा या दोन टेक्टॉनिक प्लेटच्या एकमेकांकडे होणाऱ्या मुवमेंट्समुळं वर 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 येणारा फोल्ड आहे. आणि असं म्हणतात की अजूनही त्याची हाईट दरवर्षी काही मिलीमीटरनी ही वाढत असते. कारण का, ही मुवमेंट जी आहे प्लेटची, कॉन्व्हर्जंट मुवमेंट जी आहे ही अजूनही चालूच आहे. त्याची एक्झाम्पल्स इथं त्यांनी काही काही सांगितलेली आहेत बघा. ॲपॅलेचिन्स आणि रॉकीज हे जे दोन मोठे माउंटन्स आहेत US मधले ते आहेत. आपला इंडियाचा हिमालय जो आहे तो अशा प्रकारे फोल्डेड माउंटन आहे. आणि तो तुम्हालाही माहिती आहे की हिमालयामध्ये रॉकी पोर्शन खूप कमी आहे. तिथं काय आहे, सॉफ्ट सेडिमेंट रॉक जास्त आहे. त्याच्यानंतर युरोपमधला आल्प्स आहे, युरेशियातला युराल्स आहे. इथं तुम्हाला मी दोन शेजारी हिमालय आणि आल्प्सचं हे दाखवलेले आहेत बघा पिक्चर्स. आल्प्सचं जर पिक्चर तुम्ही नीट निरखून जर बघितलं तर त्याच्यात तुम्हाला ते फोल्ड्स क्लिअर कट त्याच्या लेअरमध्ये तुम्हाला दिसतात. डिपेंडिंग ऑन इंटेन्सिटी ऑफ द फोर्सेस ऑफ कॉम्प्रेशन डिफरंट फोल्ड्स आर फॉर्म्ड. आता ही जी कॉम्प्रेशनची इंटेन्सिटी किती आहे, किती त्या दोन प्लेट किती प्रेशर टाकतायत मधल्या सेडिमेंट लेअरवरती, त्याच्यावरती तयार होणारे फोल्ड्स हे कसे होणार आहेत आणि त्यांचं स्वरूप कसं असणार आहे हे डिसाईड होतं. मेन अँटिक्लाइन अँड सिंक्लाइन्स हॅव न्यूमरस मायनर फोल्ड्स नोन ॲज अँटिक्लिनोरियम अँड सिनक्लिनोरियम. बघा, एक मेन फोल्ड तयार झाला, बरोबर आहे, अपलिफ्ट एक मेन तयार झाला आणि त्याच्यानंतर मग काय होतं, आणखीन साईडला छोट्या 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 त्याला घड्या पडत जातात. मग मेन जो वर आलेला पोर्शन आहे जो सगळ्यात हाईटला जास्त आहे त्यांना म्हटलं जातं अँटिक्लाइन्स आणि त्याला शेजारी जे काही असतं डाऊनफोल्ड असतो तो सिनक्लाइन. आणि मग त्याला फॉलो करणारे जे छोटे छोटे फोल्ड्स आणि जे डाऊनफॉल्स असतात त्यांना म्हटलं जातं अँटिक्लिनोरियम अँड सिनक्लिनोरियम. इथं बघा, मी हिमालयाचं एक पिक्चर दाखवलेलं आहे. मेन काही त्याच्यातले जे पीक्स आहेत ती खूप वर आलेली आहेत आणि त्याच्या शेजारी तुम्हाला छोटी 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 पीक्स दिसत आहेत, ती काय आहेत, अँटिक्लिनोरियम्स आहेत. ते किंवा पलीकडे एक पिक्चर दिसतंय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय एक मेन फोल्ड आहे आणि त्याच्यानंतर त्याला फॉलो करणारे त्याच्या साईडला हे छोटे छोटे फोल्ड म्हणजेच अँटिक्लिनोरियम आणि छोट्या छोट्या व्हॅलीज म्हणजेच सिनक्लिनोरियम सुद्धा तुम्हाला त्याच्यात दिसत आहेत. आता ही झाली फोल्डिंग प्रोसेस. आता फॉल्टिंगमुळे माउंटन्स कसे तयार होतात, माउंटन बिल्डिंग बाय फॉल्टिंग प्रोसेस. फॉल्ट्स अपीयर व्हेन प्लेट्स आर सब्जेक्ट टू एक्सेस स्ट्रेस कॉज फ्रॅक्चर अँड फिशर इन द अर्थ्स क्रस्ट. आता ज्यावेळी एखाद्या प्लेटवरती एक्सेस प्रेशर येतो, एक्सेस स्ट्रेस येतो, त्यावेळी ती काय होते, बऱ्याच वेळा ती प्लेट तुटते किंवा एकमेकांना खाली घसरते. लक्षात आलं, इथं शेजारी एक पिक्चर दाखवलेले बघा, त्याच्यामध्ये दोन प्लेट्स दाखवल्या आहेत त्या आणि ती एक प्लेट आहे ती वरच्या बाजूला सरकली, एक प्लेट खालच्या बाजूला सरकली. समजा तुम्ही दोन बुक्स जवळजवळ ठेवली आणि दोन्ही साईडने त्या दोन्ही बुक्सवरती प्रेशर जर दिलं तर काय होतं, एक बुक वरती चढतं एक बुक खाली सरकतं आणि ह्यामध्ये जो स्ट्रेस निर्माण होतो हे प्रेशर हे ट्रिमेंडस प्रेशर असतं. पुलिंग ऑफ द प्लेट्स इन अपोजिट डायरेक्शन ऑल्सो लार्ज स्केल डिस्प्लेसमेंट ऑफ रॉक्स फ्रॉम ओरिजिनल लोकेशन. आता बघा, ज्यावेळी ह्या प्लेट्स पुलिंग म्हणजे डायव्हर्जंट असतात, एकमेकांपासून त्या लांब सरकत असतात, त्यावेळी सुद्धा काय होतं, मधला त्याचा जो काही पोर्शन आहे किंवा मधले जे रॉक्स आहेत त्यांची सुद्धा बऱ्यापैकी डिस्प्लेसमेंट होते. हे सगळं होत असताना त्या प्लेटमध्ये काही फ्रॅक्चर्स निर्माण होतात, काही फिशर्स निर्माण होतात आणि ह्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे प्रकारचे माउंटन्स म्हणजे जी प्लेट वर चढते ती राईज होते आणि त्याच्यातनं माउंटन तयार होतो. इथं शेजारी एक पिक्चर दाखवलेले बघा, तिथं तुम्हाला असा मोठाच्या मोठा एक फॉल्ट दिसतोय आणि त्याच्या शेजारीच एक माउंटनची रिज वरती उचलल्यासारखी दिसते. शेजारच्या पिक्चरमध्ये बघितलं, नीट बघितलं तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. तर हे काय आहे, दिस इज फॉल्टिंग. डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ रिलेटिव्ह डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट फिजिकल फीचर्स आर फॉर्म्ड. आता ह्याच्यामध्ये जी फीचर्स तयार होतात म्हणजे व्हॅली तयार होणार आहे का माउंटन तयार होणार आहे हे कशावर डिपेंडंट असतं, तर ती जी टेक्टॉनिक प्लेट्स ज्या एकमेकांकडे किंवा एकमेकांपासून लांब सरकत असतात किंवा त्यांची जी मुवमेंट असते त्यांच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय आहे ह्याच्यावरती डिपेंड राहतं की ते फिजिकल फीचर जे तयार होणार आहे ग्राउंडवरती ते काय असणार आहे. लँड बिटवीन टू पॅरलल फॉल्ट्स गेट एलिव्हेटेड.
दोन पॅरलल फॉल्ट्स असतात, एकमेकांना पॅरलल रन होणारे फॉल्ट्स असतात, त्याच्यामधली लँड जी आहे ती काय होते, उचलली जाते, लिफ्ट होते, एलिव्हेट होते. इथं शेजारी तुम्हाला ती डायग्राम जी दिसते त्याच्यात तुम्हाला दिसतंय बघा, दोन पॅरलल फॉल्ट्स आहेत आणि त्याच्यामधला जो पोर्शन आहे समवॉट ट्रायंग्युलर पोर्शन, तो काय झालाय, वरती असा उचलला गेलेला आहे. अ ब्लॉक माउंटेन ऑर हॉर्स्ट विथ स्टीप एजेस इज फॉर्म्ड. मग काय होतं, तो जो मधला लिफ्ट झालेला पोर्शन आहे बघा, त्याच्या एजेस एकदम स्टीप आहेत, लक्षात आलं. मग त्याच्यामुळं काय होतं, जे एकदम स्टीप स्लोप असलेले माउंटन्स जे आहेत ते अशा प्रकारे तयार झालेले असतात. म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये जर पॅरलल फॉल्ट्स असतील तर त्या पॅरलल फॉल्ट्समुळे साईडच्या दोन प्लेट्सचं प्रेशर आल्यामुळं काय होतं, तो मधला पोर्शन असा वर उचलला जातो. बघा तुम्ही बऱ्याच वेळेला छोट्या एखादं फ्रूट असेल तर त्याच्यातलं आपण सीड बाहेर कसं काढतो, खालनं ते प्रेस करतो, आपण प्रेस केल्यावर काय होतं, ते सीड वरती पॉपअप होतं. तसं हे जे ट्रायंग्युलर पीस आहेत दोन फॉल्टच्या मधले, हे काय होतात, पॉपअप होतात आणि जो वर एलिव्हेट झालेला पोर्शन आहे इट फॉर्म्स अ माउंटेन. पण ह्या केसमध्ये काय असतं, त्याचे जे स्लोप्स जे असतात ते एकदम स्लीप असतात आणि त्यांना म्हणलं जातं हॉर्स्ट. ह्याचे एक्झाम्पल कुठले आहेत, इंडियामध्ये बघितलं तर विंध्य रेंज आहे, त्याच्यानंतर सातपुरा रेंज आहे, त्याच्यानंतर जर्मनीमधलं ब्लॅक फॉरेस्ट माउंटेन्स ही जी रेंज आहे, हे सगळे काय आहेत, हे फॉल्टिंगमुळे किंवा अपलिफ्टमेंट ऑफ द मिडल ब्लॉक किंवा आपण होर्स्ट म्हणू, ह्याच्यामुळं तयार झालेले हे माउंटन्स आहेत. इथं त्याची मी पिक्चरसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यात तुम्हाला सातपुरा रेंजचं जे पिक्चर शेजारी माझ्या दिसतंय त्याच्यात तर क्लिअर कट दिसतंय की तो मधला पोर्शन असा वरती उचलला गेला आणि मग त्या दोन पोर्शनच्या मध्ये जी काय आहे ती रिफ्ट किंवा तिथं व्हॅली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा फोल्टिंगमध्ये दुसरी एक प्रोसेस असते, लँड बिटवीन टू ॲडजेसंट फॉल्ट्स सबसाइड्स बिकॉज ऑफ टेन्शन अँड इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ रिफ्ट व्हॅली. आता दुसरा प्रकार होतो, समजा हे फॉल्ट्स त्यांची डायरेक्शन वेगळी असेल फॉल्ट्सची, तर काय होतं, मधला जो पोर्शन आहे हा खाली घसरतो किंवा आत दाबला जातो आणि तिथं काय होतं, बाकीच्या ग्राउंड लेवलपेक्षा तो पोर्शन खाली गेल्यामुळं तिथं व्हॅली तयार होते अँड दॅट इज कॉल्ड रिफ्ट व्हॅली. इथं शेजारी पिक्चरमध्ये दाखवलंय बघा की पहिल्या ह्याच्यात आपण काय बघितलं, दोन्ही प्लेट्सनी त्या मधल्या पोर्शनवरती प्रेशर टाकल्यामुळं तो ब्लॉक वर आला. आता इथं दिसतंय, तुम्ही जर ॲरो जर बघितले तर त्या दोन्ही प्लेट्सची मुवमेंट काय आहे, डायव्हर्जंट आहे, म्हणजे ते एकमेकांपासून लांब जात आहेत. ते लांब गेल्यामुळं काय होलं, मधला जो पोर्शन आहे तो ऑटोमॅटिकली खाली गेला, लक्षात आलं. आणि दॅट इज कॉल्ड पॅरलल फॉल्ट्स आणि ह्याला म्हणलं जातं ग्रेबन किंवा रिफ्ट व्हॅली असं म्हणलं जातं. पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं हॉर्स्ट किंवा फॉल्ट माउंटन. आता इथं त्याच्या उलटी प्रोसेस झाली, काय झालं, तो मधला पोर्शन आहे तो सिंक झाला आपण असं म्हणूया आणि त्याच्यामुळं तिथं ग्रॅबन किंवा रिफ्ट व्हॅली तयार झालं. ह्याची एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत, ईस्ट आफ्रिका व्हॅली, राईन व्हॅली इन युरोप, नर्मदा व्हॅली इन इंडिया आणि सेंट्रल स्कॉटलंड व्हॅली. ह्या काही मेजर व्हॅलीज आहेत की ज्या ह्या प्रकारे रिफ्ट व्हॅलीज ज्या तयार झालेल्या आहेत, हे कशामुळे, मधला पोर्शन आत खचल्यामुळे किंवा मधला पोर्शन खाली गेल्यामुळे तयार झालेल्या ह्या व्हॅलीज आहेत. तिथं पिक्चर दाखवलंय बघा, नर्मदा व्हॅली तुम्हाला दिसते, तो मधला ज्याच्यातून नर्मदा रिव्हर फ्लो होते, दोन्ही साईडला एकदम स्टीप माउंटेन आहे आणि मध्येच फक्त काय आहे, एकदम खड्डा पडल्यासारखं झालेलं आहे. किंवा ईस्ट आफ्रिका व्हॅलीचं पलीकडे पिक्चर दिसते, त्याच्यात सुद्धा तुम्हाला तसंच दिसते की दोन्ही साईडचे जे माउंटन्स आहेत ते एकदम स्टीप स्लोपचे आहेत आणि मधला पोर्शन जो आहे तो सिंक झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे रिफ्ट व्हॅलीज ह्या तयार झालेल्या दिसतात. At a times, due to the forces of compression, rock strata may be elevated or pushed down relative to its surrounding area. आता हे जे फोर्सेस तयार होतात, काही कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस असतात, एक तर टुवर्ड्स इच अदर किंवा अपोजिट इच अदर, ह्याच्यामुळं काय होतं, मधला जो काही रॉक स्ट्रॅटा त्याचा असतो, दोन फॉल्टच्या मधला रॉक स्ट्रॅटा, ह्या रॉक स्ट्रॅटावरती काय होतं, एकतर ते इलिव्हेट होतात, वरती उचलले जातात किंवा खाली पुश केले जातात, दाबले जातात. आता हे कशावर डिपेंडंट असतं, त्याचा सराउंडिंग एरिया आणि तिथलं लँडमास किंवा तिथल्या प्लेट मुवमेंट कशा आहेत त्याच्यावरती हे लिफ्ट होणार का पुश होणार हे डिपेंड असतं. इथं तुम्हाला शेजारच्या पिक्चरमध्ये दोन्ही दाखवलेत बघा, अप फॉल्टेड ब्लॉक पण दाखवलाय, त्याला हॉर्स्ट म्हणतो, आणि डाऊन फॉल्टेड ब्लॉक पण दाखवलाय, त्याला आपण ग्रॅबन म्हणतो. दोन्हीकडच्या जर मुवमेंट्स तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की नक्की तिथे प्रोसेस काय होते. तिथं त्या ब्लॉकच्या मुवमेंटचे ॲरोज पण त्यांनी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर हे झालं आता आपलं डायस्ट्रॉपिक फोर्सेस बद्दल, त्याच्यात माउंटेन बिल्डिंग, फोल्डिंग बघितलं, फॉल्टिंग बघितलं. आता येतात ते फोर्सेस, दे आर कॉल्ड सडन फोर्सेस.
ॲटेस्टान्स किंवा ॲट ए ग्लान्स ॲपियर होणारे जे फोर्सेस आहेत, ऑल ऑफ अ सडन ॲपियर होणारे जे फोर्सेस आहेत, दे आर कॉल्ड सडन फोर्सेस. ह्यांचे इफेक्ट सुद्धा आपल्याला इमिजिएट बघायला मिळतात. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मॅसिव्ह इव्हेंट्स लाईक व्हॉल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक. हे त्याचे मेन रिझल्ट्स आहेत. व्हॉल्कॅनिक इरप्शन सुद्धा बघा, ऑल ऑफ अ सडन व्हॉल्कॅनोज इरप्ट होत असतात किंवा अर्थक्वेक जो होतो तो ऑल ऑफ अ सडन होतो. असं होत नाही एक अर्थक्वेक व्हायला 1000 इयर्स लागले किंवा 1 वर्ष लागले, असं नाही. ऑल ऑफ अ सडन हे दोन्हीही प्रकार घडत असतात. व्हॉल्कॅनोज इज अन ओपनिंग इन द अर्थ्स क्रस्ट. व्हॉल्कॅनो म्हणजे काय, तर अर्थ क्रस्टमध्ये तयार झालेलं ओपनिंग, आणि ज्याच्यातनं लाव्हा किंवा इतर काही जे आतमध्ये जे अर्थच्या क्रस्टच्या खाली जे काही आहेत पार्ट, ते सगळे तिथनं बाहेर येत असतात. पलीकडे एक पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा, ते लाव्हाचं व्हॉल्कॅनोचं माउथ ओपन आहे, त्याच्यातनं तो लाव्हा आणि गॅसेस ॲश वगैरे बाहेर पडते. लाव्हा, व्हॉल्कॅनिक ॲश अँड गॅसेस एस्केप थ्रू धिस व्हेंट. मग व्हॉल्कॅनोचं हे जे व्हेंट असतं त्याच्यातनं काय काय बाहेर पडत असतं? लावा म्हणजे काय, जो खाली क्रस्टच्या खाली असताना जो मॅग्मा असतो मॅन्टलमध्ये, तो ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळी त्याला लाव्हा म्हणतात. आणि त्याच्याबरोबरच व्हॉल्कॅनिक ॲश म्हणजे रॉकची ॲश असते, इतर काही गॅसेस असतात, हे सगळे त्या व्हेंटमधनं काय होतात, बाहेर पडत असतात. ड्युरिंग व्हॉल्कॅनिक इरप्शन, ॲश, वॉटर व्हेपर्स, हॉट मोल्टन मॅग्मा इज थ्रोन आउट फ्रॉम मॅन्टल ऑन टू सरफेस ऑफ द अर्थ. ज्यावेळी व्हॉल्कॅनिक इरप्शन होतं त्यावेळी काय होतं, तर त्याच्याबरोबर रॉकची ॲश असते, वॉटर व्हेपर्स असतात, काही पॉयझनस इन्फ्लेमेबल गॅसेस असतात, हॉट मोल्टन मॅग्मा असतो. हे सगळं काय होतं, त्या मॅन्टलमधनं जोरात प्रेशरनी बाहेर फेकलं जातं. मोल्टन मॅग्मा व्हेन कम्स आउट इज कॉल्ड लाव्हा. हा मोल्टन मॅग्मा जो असतो, जो अर्थच्या क्रस्टच्या आतमध्ये असतो, तो ज्यावेळी अर्थ क्रस्टला होल पाडून व्हॉल्कॅनोतनं बाहेर येतो, सरफेसवरती येतो, त्यावेळी त्याला काय म्हणलं जातं, लाव्हा असं म्हणलं जातं. कारण त्याच्यातनं गॅसेस आणि हे बाकीच्या गोष्टी सगळ्या सेपरेट झालेल्या असतात. इट इज नाव ओनली वी कॅन सी अ हॉट मोल्टन ज्यूस ऑफ रॉक्स, त्याला म्हणलं जातं लाव्हा. आता व्हॉल्कॅनोजचे सुद्धा 2 टाईप आहेत. ते कशावर डिपेंड आहे, तर त्याची पिरियॉडिसिटी जी असते व्हॉल्कॅनोजची, त्याच्यावरती हे त्याचे वेगवेगळे टाईप्स डिपेंड असतात. Periodicity of the volcano's eruption divided into 3 parts: active volcanoes, dormant volcanoes आणि extinct volcanoes. आता हे कशावरनं हे केलं जातं, तर तो जो इरप्ट होत असतो त्या 2 इरप्शनमधलं त्याचं किती पिरियड जातो ह्याच्यावरती ह्या व्हॉल्कॅनोजचे हे 3 टाईप पडतात. ते आपण डिटेलमध्ये बघूया. पहिला टाईप आहे तो म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज. दे आर रेग्युलर इव्हन इन द प्रेझेंट टाइम्स अँड आर कॉल्ड ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज. म्हणजे आत्तासुद्धा ते व्हॉल्कॅनोज ओपन आहेत, त्याच्यातनं मॅग्मा किंवा व्हॉल्कॅनिक ॲश किंवा गॅसेस वगैरे अजूनही बाहेर पडत असतात. त्यांना म्हणलं जातं ॲक्टिव्ह. म्हणजे ॲट प्रेझेंट दे आर ॲक्टिव्ह, दे आर फंक्शनल. त्यांचे एक्झाम्पल्स कुठले आहेत? माउंट फुजियामा इन जपान, माउंट स्ट्रॉम्बोली इन मेडिटेरेनियन सी. इथं शेजारी दोन्हीचे मी पिक्चर्स तुम्हाला मुद्दामून दाखवलेले आहेत बघा. अजूनही हे व्हॉल्कॅनोज अधनंमधनं काय असतात, इरप्ट होत असतात, आणि त्याच्यातनं हे सगळं मॅग्मा किंवा लाव्हा, व्हॉल्कॅनिक ॲश किंवा पॉयझनस गॅसेस हे अजूनही बाहेर पडत असतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे, टाईप आहे, तो म्हणजे डॉर्मंट व्हॉल्कॅनोज. नॉट इरप्टेड फॉर अ लॉंग टाईम. बराच काळ झाला अजून ते इरप्ट झालेले नाही आहेत. मे बिकम ॲक्टिव्ह सडनली, पण केव्हाही ते ॲक्टिव्ह होऊ शकतात. आर कॉल्ड डॉर्मंट व्हॉल्कॅनोज. म्हणजे ते केव्हा ॲक्टिव्ह होतील सांगू शकत नाही. आत्ता ते काय आहेत, बराच काळ झाला, बरीच वर्ष झाली ते इरप्ट झालेले नाही आहेत, पण केव्हाही इरप्ट होऊ शकतात. म्हणजे त्या व्हॉल्कॅनोच्या आतमध्ये मॅग्माची किंवा लाव्हाची मूव्हमेंट चालू आहे. त्यांना म्हणलं जातं डॉर्मंट व्हॉल्कॅनोज. एक्झाम्पल कुठले आहेत? माउंट व्हेसुवियस इन इटाली अँड माउंट कटामी इन अलास्का. इथं दोन्ही तुम्हाला शेजारी मी पिक्चर्स दाखवलेले आहेत बघा. आता हे ते क्रेट जे तयार झालेले आहे त्याच्यात जर आत डोकावून बघितलं तर आतमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मॅग्मा किंवा लाव्हा लोकांना दिसतो किंवा त्याच्यातनं काही हे बाहेर येत, पण तो इरप्ट होत नाही. आणि इरप्ट होऊन म्हणजे पहिल्यांदा मागच्या वेळी जो इरप्ट झालेला आहे त्याला बरीच वर्ष झालेली आहेत, पण गंमत अशी ऑल ऑफ अ सडन तो केव्हाही इरप्ट होऊ शकतो, म्हणून त्यांना म्हटलं जातं डॉर्मंट. आणि लास्ट पार्ट आहे तो म्हणजे एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे काय, नष्ट झालेले आहेत, आता ते इरप्ट होणार नाहीत.
नॉट इरप्टेड फॉर ॲटलिस्ट 10,000 इयर्स, म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये ते कधीच 10,000 वर्षामध्ये इरप्ट झालेले नाही आहेत. नॉट लाईकली टू इरप्ट इन द फ्युचर, फ्युचरमध्ये पण ते इरप्ट होण्याची शक्यता नाही आहे. अँड आर कॉल्ड एक्सटिंक्ट व्होल्कॅनोज. असे जे व्होल्कॅनोज आहेत मोर दॅन 1000 इयर्स ज्यांचे इरप्शन झालेलं नाही आहे आणि काही कमिंग फ्यू इयर्समध्ये किंवा फ्युचरमध्ये इरप्ट होण्याची शक्यताही नाही आहे, अशा व्होल्कॅनोजना म्हटलं जातं एक्सटिंक्ट व्होल्कॅनोज. एक्झाम्पल कुठलं? बेस्ट एक्झाम्पल इज माउंट किलिमंजारो इन टांझानिया. टांझानियामध्ये जो माउंट किलिमंजारो आहे तो जो व्होल्कॅनो आहे हा काय आहे? हा एक्सटिंक्ट व्होल्कॅनो आहे. म्हणजे आता तिथं कुठल्याही प्रकारचं इरप्शन होण्याचे चान्सेस हे नाही आहेत. तर हे 3 पार्ट आपण मेजर व्होल्कॅनोचे बघितले. कुठले कुठले? ॲक्टिव्ह व्होल्कॅनो, त्याच्यानंतर डॉर्मंट व्होल्कॅनो आणि लास्ट वन इज एक्सटिंक्ट व्होल्कॅनो. आता त्याच्यानंतर जो पार्ट येतो त्याला म्हटलं जातं गिझर्स. गिझर्स म्हणजे काय आहे? इट इज अ फाउंटन ऑफ हॉट वॉटर अँड स्टीम. स्टीम आणि हॉट वॉटर ज्यावेळी अर्थमधनं किंवा लँडमधनं ग्राउंडमधनं बाहेर येत असतं त्याला म्हटलं जातं गिझर. इट इज नॅचरल थिंग. लक्षात घ्या पुन्हा. Magma heats up underground water beyond boiling point and erupts like a volcano on the surface. खाली म्हणजे अंडरग्राउंड वॉटर जे असतं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मॅग्मा आल्यामुळे किंवा त्याच्या जवळपास जर मॅग्मा असेल तर तिथं हीट प्रचंड डेव्हलप होते. त्यामुळं काय होतं? हे वॉटर जे आहे अंडरग्राउंड वॉटर हे बॉइलिंग पॉईंटच्या पुढं त्याचं टेम्परेचर जातं, स्टीम तयार होते आतमध्ये आणि मग काय होतं? अर्थ क्रस्टला होल पाडून त्यातनं ते काय होतं? ते स्टीम किंवा ते हॉट वॉटर जे आहे हे अत्यंत प्रेशरनी बाहेर पडतं. हे यूट्यूबवरती तुम्ही हे गिझर्स बघू शकता. ओल्ड फेथफुल म्हणून एक गिझर आहे जो येलोस्टोन नॅशनल पार्क आहे US त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं बघायला मिळतो. त्याचे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये त्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की खाली ग्राउंड वॉटर आहे, त्याच्या खाली मॅग्मा आहे. त्या मॅग्माच्या हीटमुळे ते ग्राउंड वॉटर काय झालंय? बॉईल झालंय आणि गिझरच्या स्वरूपात किंवा स्टीमच्या स्वरूपात ते काय होतंय? ग्राउंड अर्थ सरफेसवरती इरप्ट होतोय. बेस्ट एक्झाम्पल इज ओल्ड फेथफुल इन येलोस्टोन नॅशनल पार्क USA मधले जे येलोस्टोन नॅशनल पार्क आहे तिथं हे अशा प्रकारचे गिझर्स भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. सायबेरियामध्ये, रशियामध्ये तुम्हाला हे गिझर्स बघायला मिळतात. जर्मनीत काही ठिकाणी आहेत. ह्याचे व्हिडिओज किंवा तुम्ही हे बघू शकता. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा, ते हॉट वॉटर आहे त्याच्यातनं स्टीम बाहेर पडते. किंवा दुसरं एक पिक्चर आहे त्याच्यातनं ते गिझरसारखं पाणीवरती आकाशात उडतंय आणि दिस इज कॉल्ड गिझर. दिस इज ऑल्सो टाईप ऑफ इरप्शन, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पार्ट येतो दॅट इज अर्थक्वेक्स. आता अर्थक्वेक आपल्याला माहिती आहे काय असतं, कसा होतो, त्याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. इट इज मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह फोर्स ऑफ नेचर. अर्थक्वेक असं म्हणलं जातं की व्हास्ट एरियावरती मॅक्झिमम डिस्ट्रक्शन करणारा हा नॅचरल फिनॉमिना किंवा नॅचरल फोर्स आहे. डिफाइंड ॲज सडन व्हायलंट मुवमेंट ऑफ अर्थ्स क्रस्ट फॉलोड बाय सिरीज ऑफ शॉक्स ऑफ लेसर इंटेन्सिटी. अर्थक्वेक कशाला म्हणलं जातं? अर्थ क्रस्ट जे आहे किंवा जी जमीन आहे, जे ग्राउंड आहे, त्याची व्हायलंट मुवमेंट ती हालायला लागते, अक्षरशः अशी व्हायब्रेट व्हायला लागते आणि ती एक मेजर शॉक बसतो आणि त्याच्यानंतर काही कमी इंटेन्सिटीचे छोटे छोटे शॉक्स बसतात. त्याला म्हणलं जातं अर्थक्वेक. इट ऑकर्स विदाउट वॉर्निंग. त्याची वॉर्निंग आपल्याला मिळत नाही. हॅज अ कॅटास्ट्रॉफिक इफेक्ट. आणि ह्याचे जे इफेक्ट आहेत हे प्रचंड प्रमाणात नुकसान करणारे आहेत, कॅटास्ट्रॉफिक आहेत. त्याच्यामध्ये तुमचे प्रॉपर्टी लॉस होतो, लाईफ लॉस होतो, वाईल्ड लाईफ लॉस होतो, फॉरेस्ट लॉस होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय करत जातं? हा लॉसच करत जातो. इथं शेजारी काही पिक्चर्स दाखवलीत बघा. ते अख्खी सिटी, आपल्या इथं जे इंडियामध्ये एक भूकंप झाला होता किल्लारीला, त्यावेळी ते किल्लारी गावाचा तो फोटो, किंवा भुजला एक मोठा अर्थक्वेक झाला होता, तर त्यावेळी ही सगळी त्या एरियातली जी पूर्ण व्हिलेजेस किंवा सिटीज ज्या होत्या त्या सिटीमधलं एकही घर, एकही बिल्डिंग उभी नव्हती. सगळं कोलॅप्स झालेलं होतं आणि त्याच्याखाली अनेक लोक दबून मेली होती. किंवा आता शेजारी तिथं एक दुसरा एक रोडचं हे दाखवलेलं बघा. अर्थक्वेकमुळे काय झालंय? ग्राउंड लेवल गेल्यामुळं तो रोड सगळा डिस्ट्रॉय झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं? प्रॉपर्टी लॉस प्रचंड प्रमाणात होतो. तसंच लाईफ लॉस सुद्धा अर्थक्वेकमुळं प्रचंड प्रमाणात होतो आणि व्हास्ट एरियावरती थाउजंड्स ऑफ किलोमीटरमध्ये त्याचा इफेक्ट बघायला मिळतो काही वेळेला. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? द मोस्ट लार्जेस्ट नॅचरल डिस्ट्रक्टिव्ह फोर्स. द पॉवरफुल फोर्स पुश 2 ह्यूज मासेस ऑफ रॉक इन टू इच अदर. 2 रॉकचे मासेस किंवा 2 प्लेट्सचे मासेस एकमेकांच्या दिशेने प्रेशर क्रिएट करतात, एकमेकांना प्रेस करत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं? प्रेशर क्रिएट होतं.
द रॉक स्टोअर्स अप द प्रेशर ॲज एनर्जी. तुम्हालाही माहिती आहे की हे जर एखाद्या गोष्टीवरती आपण प्रेशर पुट करत असेल तर ते काय होतं, त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर केलं जातं आणि ज्यावेळी त्याला चान्स मिळतो त्यावेळी ऑल ऑफ अ सडन इट कन्वर्ट्स इनटू अ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे इट इज बिकॉज ऑफ मूवमेंट. मग ही कायनेटिक एनर्जी ज्यावेळी एस्केप होते त्यावेळी ती काय करते, ग्राउंडमध्ये किंवा लँडमध्ये त्या प्लेटमध्ये व्हायब्रेशन्स तयार करते. इथं शेजारी एक तुम्हाला पिक्चर दाखवलेले आहे बघा. त्या दोन प्लेट्स आहेत त्या एकमेकांवरती पुश होत आहे. एक प्लेट वर सरकते आणि दुसरी प्लेट खाली सरकते आणि ह्यांच्यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्याच्यामुळं तिथं मूवमेंट झाली आणि त्या सिस्मिक वेव्स किंवा अर्थक्वेकच्या वेव्स सगळ्या तयार झालेल्या आहेत. When immense pressure is released, one mass of rock gives way, slipping upward. ज्यावेळी हे प्रेशर मगाशी मी तुम्हाला जे म्हणलं हे रिलीज होतं त्यावेळी काय होतं, एक रॉकचा मास आहे तो वरच्या बाजूला सरकतो. द जनरेटेड एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि तो ज्यावेळी वर सरकतो त्यावेळी मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यात स्टोअर झालेली जी एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी फॉर्ममध्ये रिलीज होते आणि इट क्रिएट वेव्ह इन द मास ऑफ द रॉक. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तो रॉकचा मास जो आहे किंवा तो प्लेट आहे ती जे लँड पोर्शन आहे त्याच्यामध्ये ह्या वेव्ज क्रिएट केल्या जातात. दीज वेव्ज आर नोन ॲज सिस्मिक वेव्ज. ह्या ज्या ग्राउंडमधनं ट्रॅव्हल होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत, लँडमधनं ट्रॅव्हल होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्यांना म्हटलं जातं सिस्मिक वेव्ज. दीज वेव्ज ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन अँड कॉज ट्रेमर्स. ह्या वेव्स ज्या आहेत जिथं जनरेट होतात तिथनं त्या सगळ्या डायरेक्शनमध्ये काय होतात, स्प्रेड व्हायला लागतात आणि दे कॉज ट्रेमर्स ऑर व्हायब्रेशन इन द ग्राउंड. बघा, पाण्याने भरलेल्या एखाद्या व्हेसलमध्ये तुम्ही जर सेंटरला टच केलं त्या वॉटरला तर त्याच्यात ज्या वेव्ज निर्माण होतात त्या काय होतात, सगळ्या दिशेने डायरेक्शनमध्ये त्या स्प्रेड व्हायला लागतात. तसंच ह्या सिस्मिक वेव्हसुद्धा ज्या पॉईंटला तयार होतात त्या पॉईंटपासून त्या ऑल डायरेक्शनमध्ये काय होतात, स्प्रेड होतात. त्यामुळं ह्याचा इम्पॅक्ट खूप लॉंग डिस्टन्सवरती सुद्धा आपल्याला दिसून येतो. दिस ट्रेम्बलिंग इज नोन ॲज अर्थक्वेक. आणि हे जे ट्रेम्बलिंग होतं अर्थचं किंवा ग्राउंडचं त्याला आपण म्हणतो अर्थक्वेक, मूवमेंट ऑफ द अर्थ. द फोकस इज द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ अन अर्थक्वेक. आता जिथं ही एनर्जी रिलीज होते आणि जिथनं ह्या वेव्ज फॉर्म होतात तो पॉईंट असतो ग्राउंडमध्ये कुठंतरी खाली क्रस्टमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये. त्याला म्हणलं जातं फोकस. त्या पॉईंटपासून ह्या वेव्ज जनरेट व्हायला लागतात. द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस विच इज व्हर्टिकली अबाव द फोकस इज कॉल्ड एपिसेंटर. त्या फोकसच्या व्हर्टिकली बरोबर वरती अर्थ सरफेसला जो पॉईंट असतो त्याला म्हणलं जातं एपिसेंटर. म्हणजे फोकस हे ग्राउंडच्या खाली अंडरग्राउंड असतं आणि एपिसेंटर हे अर्थच्या सरफेसला असतं. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, तो फॉल्ट तयार झालेला आहे, त्याच्यानंतर तिथं रेड कलरनी असं स्टार सारखं जे दाखवले दॅट इज फोकस. म्हणजे तिथं ते वेव्ज जनरेट झाल्या आणि त्याच्या बरोबर वरती जो पॉईंट अर्थ सरफेसच्या वरती जो आहे दॅट इज नथिंग बट अन एपिसेंटर. As the rock settles into a new position, there will be many smaller earthquakes. आता काय होतं, हे मुवमेंट ज्यावेळी होती त्यावेळी हे सगळे रॉक्स जे आहेत हे सुद्धा मूव्ह होतात आणि दे स्टार्ट सेटलिंग ऑन अदर प्लेसेस. हे ज्यावेळी सेटल होत असतात त्यावेळी काय होतं, मग नंतर मेजर अर्थक्वेक येऊन गेल्यानंतर त्यांची नवीन पोझिशन हे रॉक घेत असताना काय होतं, एकदम काही स्मॉलर अर्थक्वेक्स आपल्याला फील करायला मिळतात. दीज आर नोन ॲज आफ्टर शॉक्स. आणि त्याला म्हणलं जातं आफ्टर शॉक्स. हे कशामुळे होतं, अर्थक्वेक, मेजर अर्थक्वेक जी मेन जे काही वेव्ह येऊन गेलेली आहे त्याच्यामुळे जी रॉक्समध्ये डिस्प्लेसमेंट झालेली आहे ते रॉक्स पुन्हा आपली नवीन पोझिशनमध्ये सेटल होत असतात आणि त्याच्यामुळे हे आफ्टर शॉक्स आपल्याला जाणवत असतात. आता ह्या अर्थक्वेकचे कॉजेस काय काय आहेत आपण बघूया. टेक्टॉनिक प्लेट्स मूव्ह, पुश, पुल ऑर स्लाइड अगेन्स्ट ईच अदर अँड क्रिएट्स प्रेशर. टेक्टॉनिक प्लेट्सची जी मुवमेंट असते ते एकतर काय करतात, त्या एकमेकांना पुश करतात किंवा एकमेकांपासून पुल होतात किंवा स्लाइड होतात. ह्या सगळ्या मुवमेंट्समुळे काय होतं, तिथं प्रेशर क्रिएट होतं. accumulated pressure is released in the form of vibrations called seismic waves. हे जे प्रेशर तिथं बिल्ड होत राहतं एका सडन पॉइंटला ते प्रेशर एवढं बिल्ड होतं की नंतर ते तिथं स्टोअर करणं अवघड जातं आणि इट रिलीजेस आउट इन द फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्ज. प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ एन अर्थक्वेक इज कॉल्ड फोकस. पुन्हा आपण तिथे येऊया. जिथं अर्थक्वेकच्या सिस्मिक वेव्ज तयार होतात ग्राउंडमध्ये किंवा क्रस्टमध्ये दॅट इज कॉल्ड फोकस.
पॉइंट ऑन द अर्थ सरफेस व्हर्टिकली अबव फोकस इज कॉल्ड एपिसेंटर. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय. त्या फोकसच्या बरोबर व्हर्टिकली सरफेसला जो पॉइंट असतो त्याला म्हणलं जातं एपिसेंटर. मॅक्झिमम इम्पॅक्ट फेल्ट इन एरियाज ॲट अँड अराउंड द एपिसेंटर. आता हा जो एपिसेंटर आहे, मॅक्झिमम ह्या अर्थक्वेकचा आपल्याला इम्पॅक्ट कुठं दिसून येतो? हा एपिसेंटर आहे, त्या एपिसेंटरचा एरिया आणि त्याच्या लगतचा, त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथं आपल्याला अर्थक्वेकची इंटेन्सिटी किंवा त्याचा परिणाम हे जास्त दिसून येतात. सिस्मिक वेव्ज ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन्स जस्ट लाईक रिपल्स ऑफ वॉटर. ह्या सिस्मिक वेव्ज मागाशी मी तुम्हाला सांगितलं तसं किंवा त्या पिक्चरमध्ये दिसत आहेत, एपिसेंटरपासून त्या सगळ्या डायरेक्शनमध्ये काय होतात? स्प्रेड होत जातात, जसं वॉटरच्या रिपल्स ज्याच्या मागाशी मी म्हटलं तसं. तर ह्या प्रकारे काय होतं की लार्ज एरिया ह्या वेव्ज फ्लोट झाल्यामुळे किंवा स्प्रेड झाल्यामुळे जिथं जिथं त्या पोचतील तिथं तिथं त्या काय करतात? डिस्ट्रक्शन करत जातात. आता अर्थक्वेक मेजर कसा करायचा? इन्स्ट्रुमेंट फॉर रेकॉर्डिंग अँड मेजरिंग द सिस्मिक वेव्ज इज कॉल्ड सिस्मोग्राफ. हा अर्थक्वेक जो आहे हा मेजर करण्याचा किंवा रेकॉर्ड करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला म्हणलं जातं सिस्मोग्राफ. आता अर्थक्वेक रेकॉर्ड करतात म्हणजे काय? तर ह्या सिस्मिक वेव्ज ज्या आहेत ह्यांची मूवमेंट किंवा ह्यांची इंटेन्सिटी, ह्यांची फ्रिक्वेन्सी ही रेकॉर्ड केली जाते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राउंड मोशन इज मेजर्ड इन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड सिस्मोग्राम. आणि ही जी मूवमेंट आहे, ग्राउंडची मूवमेंट आहे किंवा ग्राउंडमधली जी व्हायब्रेशन्स आहेत ती ज्या इन्स्ट्रुमेंटवरती रेकॉर्ड केली जातात त्याला म्हणतो आपण सिस्मोग्राम असं म्हणतो. इथं शेजारी तुम्हाला दोन्हीही मी डायग्रॅम्स दाखवलेले आहेत बघा. इट हेल्प्स इन डिटरमाइनिंग द टाइम, एपिसेंटर अँड फोकल डेप्थ ऑफ द अर्थक्वेक. आता हे जे सिस्मोग्राफ्स आपल्याला मिळतात ह्या सिस्मोग्राफवरनं आपल्याला काय लक्षात येतं? तर किती वेळ अर्थक्वेक चालू होता, त्याच्यानंतर त्याचं एपिसेंटर कुठे आहे आणि फोकल पॉईंटची ग्राउंड सरफेसपासून डेप्थ कुठं आहे, किती आहे, म्हणजे त्याची इंटेन्सिटी आपल्याला कळते, अर्थक्वेकचा फोर्स कळतो, त्याचं एपिसेंटर समजतं आणि त्याचं फोकस सुद्धा आपण ह्याच्यावरनं समजू शकतो. इथं जर बघितलं तर एक अशी निडल असते, बरोबर आहे, आणि त्याला वरच्या बाजूनी मॅग्नेटच्या सेंटरला त्याची एक स्ट्रिंग असते आणि जशी अर्थ व्हायब्रेट होईल तसं तसं ती काय होते? निडल पुढे मागे करते आणि त्याप्रमाणे तो ग्राफ प्लॉट केला जातो. जेवढी जास्त मुवमेंट तेवढी त्या अर्थक्वेकची इंटेन्सिटी ही जास्त असते. स्ट्रेंथ ऑफ अर्थक्वेक इज मेजर्ड ऑन रिश्टर स्केल. आता युनिट काय? अर्थक्वेकची स्ट्रेंथ मोजायचं युनिट काय? तर दॅट इज कॉल्ड रिश्टर स्केल. ईच लेवल ऑन स्केल इज 10 टाइम्स ग्रेटर दॅन 1 बिलो इट. आता ह्याच्यावरती रिश्टर स्केलवरची प्रत्येक जी लेव्हल असते ही लेव्हल त्याच्या खालच्या लेव्हलपेक्षा 10 टाइम्स ग्रेटर असते. म्हणजे पहिली 1 असेल तर त्याच्यावरती 10 येते, त्याच्यावरती 20 येते. इथं खाली म्हणलंय बघा. इट मीन्स दॅट अर्थक्वेक विथ अ स्कोअर ऑफ 7 इज 10 टाइम्स मोर पॉवरफुल दॅन 1 स्कोअर ऑफ 6. म्हणजे 6 रिश्टर स्केलचा अर्थक्वेक आणि 7 रिश्टर स्केलचा अर्थक्वेक ह्याचा मिनिंग काय? 6 पेक्षा 7 रिश्टर स्केलचा अर्थक्वेक हा 10 टाइम्स मोर पॉवरफुल होता. म्हणजे काय? त्या दोन ह्याच्यामध्ये 10चा डिफरन्स किंवा 10 टाइम्स ग्रेटर ही स्केल त्यांनी तिथं वापरलेली आहे. मोस्ट सिरियस अर्थक्वेक्स आर इन द रेंज ऑफ 5 to 9 रिश्टर स्केल. आणि जे सिरियस अर्थक्वेक म्हणजे जिथं मगाशी जो आपण म्हटलं भुज किंवा किलारीतले जे भूकंप झाले किंवा नेपाळमध्ये आत्ता जो अर्थक्वेक झाला ह्याची रिश्टर स्केल जी होती ती 5 to 9 ह्याच्या मधल्या रेंजमध्ये होती. कारण दे मेक ट्रिमेंडस व्हायब्रेशन. त्यामुळं अर्थवरचं कुठलं स्ट्रक्चर उभं राहू शकत नाही, ते कोलॅप्सच होतं. आता हे झालं अर्थक्वेक्स आणि व्होल्कॅनोजबद्दल. आता हे अर्थक्वेक्स किंवा व्होल्कॅनोजचं डिस्ट्रीब्युशन अर्थवरती किंवा ग्लोबवरती कशा प्रकारे आहे ते आपण बघूया. 2/3 ऑफ वर्ल्ड्स व्होल्कॅनोज इन कोस्टलाईन सराउंडिंग द पॅसिफिक ओशन नोन ॲज पॅसिफिक रिंग ऑफ फायर. आता जगामधले वर्ल्डमधले 2/3 व्होल्कॅनोज जे आहेत हे पॅसिफिक ओशनची जी रीज आहे किंवा पॅसिफिक ओशनचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये ते असे रिंग सारखे ते सराउंडिंगमध्ये त्या सगळे डिस्ट्रीब्यूट झालेले. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये बघा ती लाल लाईन जी ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवरती हे सगळे व्होल्कॅनोज येतात आणि म्हणून ह्याला काय म्हणलं जातं? रिंग ऑफ फायर असं म्हणलं जातं. of earthquake around the Pacific Ocean because of subduction of oceanic plates beneath lighter continental plates.
आता हे तिथंच का दिसून येतं, कारण पॅसिफिक प्लेट जी आहे, आपण प्लेट्स मागच्या चॅप्टरमध्ये बघितल्या होत्या, तर पॅसिफिक प्लेट जी आहे ही काय करते की ज्या लाईटर प्लेट्स आहेत त्याच्या खालच्या बाजूला सरकते आणि त्यांच्यामध्ये ती मुवमेंट होते आणि त्यामुळं तो जो बाउंड्री आहे ती पॅसिफिक प्लेटची बाउंड्री जी आहे ह्या बाउंड्रीवरतीच तुम्हाला मॅक्झिमम व्होल्कॅनोज आणि अर्थक्वेक हे दिसून येतात आणि दॅट इज कॉल्ड रिंग ऑफ फायर. द वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक प्रोन झोन्स कोइन्साइड्स द व्होल्कॅनोज. आता जिथं जिथं वर्ल्डमध्ये तुम्हाला अर्थक्वेक प्रोन झोन दिसतात त्यांचं आणि व्होल्कॅनोज हे एकमेकांना कोइन्साइड होतात, कारण त्याच बेल्टमध्ये हे सडन फोर्सेस ऍक्ट होत असतात जिथं अर्थक्वेक होतात. लक्षात आलं, रादर सडन फोर्सेसमुळे अर्थक्वेक होतात आणि त्यामुळं व्होल्कॅनोज सुद्धा तुम्हाला त्याच एरियामध्ये की त्याच्या जवळपासच सापडतात. रिजन ऑफ ग्रेटेस्ट सिस्मिसिटी इन सर्कम पॅसिफिक बेल्ट. आता सगळ्यात जास्त अर्थक्वेक किंवा सिस्मिसिटी मुवमेंट तुम्हाला कुठं बघायला मिळते, तर सर्कम पॅसिफिक बेल्ट आहे, पॅसिफिक ओशनच्या साईडचा जो बेल्ट आहे सगळा त्या बेल्टमध्ये तुम्हाला ही सिस्मिक मुवमेंट ही जास्त बघायला मिळते. रेस्ट ऑफ सिस्मिक व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी रेकॉर्डेड इन मिड कॉन्टिनेंटल बेल्ट. आता हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर जर सोडली तर उरलेले जे काही सिस्मिक व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या जास्त करून कुठं दिसतात आपल्याला, तर मिड कॉन्टिनेंटल बेल्ट जो आहे, जो आफ्रिकन किंवा ह्या एरियाच्या वरती, इथं शेजारच्या पिक्चरमध्ये बघितलं तर ते रिंग ऑफ फायरचं एक मोठं सर्कल ब्लॅक सर्कलमध्ये दाखवले आणि त्याच्या शेजारी दोन छोटी सर्कल दाखवलेली आहेत. त्याच्यातलं एकदम लेफ्ट साईडचं जे वरचं सर्कल आहे दॅट इज मिड कॉन्टिनेंटल बेल्ट. आता तिथं सुद्धा काय आहे, काही मायनर प्लेट्स आणि मेजर प्लेट्स ह्यांच्यामधल्या मुवमेंट्समुळे काय होतं, तिथं सुद्धा हे सडन फोर्सेस क्रिएट होतात आणि त्यामुळं तो एरिया जो आहे तिथं तुम्हाला सिस्मिक व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी सुद्धा जास्त दिसून येतात. कुठले कुठले त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. अल्पाईन माउंटन्स, मेडिटेरेनियन सी, आफ्रिका, हिमालया, मिड अटलांटिक रिज अँड इट्स ॲडजॉइनिंग आयलंड्स. हा जो पोर्शन आहे सगळा ह्या एरियामध्ये तुम्हाला सिस्मिक व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज जास्त दिसून येतात. त्याच्यानंतर मिड अटलांटिक रिज झोन ऑफ मॉडरेट अर्थक्वेक्स ड्यू टू डायव्हर्जंट लिथोस्फेरिक प्लेट्स. आता इथं तुम्हाला एक पिक्चर शेजारी दिसतंय बघा, एक डायग्रॅम दिसते बघा. तिथं काय झालेलं आहे, जो मिड अटलांटिक रिज झोन आहे म्हणजे अटलांटिक ओशनच्या खालच्या बाजूला ज्या रिजेस आहेत, आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं तिथं काही माउंटन सिरीज आहेत, तर ह्यांच्यामध्ये डायव्हर्जंट लिथोस्फेरिक प्लेट मुवमेंट होत असते, म्हणजे त्या एकमेकांपासून लांब सरकत असतात आणि त्यामुळं त्यामधल्या रिजेसमध्ये सुद्धा तुम्हाला अंडर वॉटर व्होल्कॅनोज किंवा ओशन बेडला व्होल्कॅनोज बघायला मिळतात. तिथं जे रेड हे दाखवलेले ट्रायंगल्स दाखवलेले आहेत ते सगळे काय आहेत, दे आर ऑल ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज. दे आर फाइंड डॉर्मंट अँड एक्सटिंक्ट व्होल्कॅनोज इन दिस रिजन. ह्या रिजनमध्ये जास्त करून आपल्याला डॉर्मंट म्हणजे मे बी दे मे इरप्ट इन फ्युचर आणि एक्सटिंक्ट म्हणजे आता ते इरप्ट होणार नाहीत पण कधीतरी झालेले आहेत अशी व्होल्कॅनोची चेन हे आपल्याला ह्या मिड अटलांटिक रिज झोनमध्ये बघायला मिळते. सो दिस इज ऑल अबाउट डायस्ट्रॉपिक फोर्सेस, इट्स इफेक्ट अँड सडन फोर्सेस अँड इट इफेक्ट. आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, डायस्ट्रॉपिक फोर्स बघितला, त्याच्यामुळे होणारं माउंटेन बिल्डिंग बघितले, ते दोन प्रकारे होतं, एक फोल्डिंग बघितलं, एक फॉल्टिंग बघितलं. त्याच्यानंतर सडन फोर्सेस बघितले, सडन फोर्सेसचे इम्पॅक्ट कुठले कुठले, व्होल्कॅनोज बघितले, व्होल्कॅनोजचे टाईप्स कुठले कुठले, नंतर गिझर्स म्हणजे काय, अर्थक्वेक्स बघितली, त्याची कॉजेस बघितली, त्याचं मेजरमेंट कसं करायचं बघितलं आणि फायनली अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोजचं ग्लोबवरती किंवा अर्थ सरफेसवरती डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे आपण ह्या पार्टमध्ये बघितलं. आता ह्या पार्टचा व्हिडिओ, स्लाइड्स, त्याच्यानंतर वर्कशीट आणि क्विज हे सगळं आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. ते नीट बघा, ह्या दोन्ही पार्टचा नीट स्टडी करा, कारण ह्याच्यातला बराचसा पोर्शन किंवा ह्याच्यातल्या पार्टवरती नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला काही पार्ट आहे. जर हे बेसिक तुम्हाला माहीत असेल तर ते अंडरस्टँड व्हायला जास्त सोपं जातं, त्यामुळे ह्याचा नीट स्टडी करा. सो हिअर एंड्स द चॅप्टर द डायनॅमिक अर्थ. थँक्यू.